अरे 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 या 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 साहेब या. बसा ना, बसा. नमस्कार साहेब, नमस्कार. कसं येणं केलं आज? ना म्हणजे माझ्यासारख्या गरीबाची आठवण कशी काय काढली? नाही तसं नाही साहेब. म्हणजे काय ना, तुमच्यासारख्या व्यक्ती ज्याच्या ऑफिसमध्ये जातात त्याची तर भरभराट होऊन जाते. मी ऐकलंय त्या लोकांच्या तिजोऱ्या अशा भरून वाहतात. त्यांच्या घरात आनंदाची फुलारे फुटतात. हा 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 हा. तसंच माझ्यासारख्या गरीबाचं पण भाग्य उजळलं, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलात. बोला ना साहेब, मी आपली काय मदत करू शकतो? हां हां. अच्छा. हां. हां. अरे वाह! साहेब, हे तर काम माझ्या डाव्या हाताचं आहे. असं चुटकी मारत होऊन जाईल साहेब. तुम्ही काळजीच करू नका. हां. पण काय ना साहेब, थोडंफार देण्या-घेण्याच्या पण गोष्टी झाल्या असत्या तर बरं झालं असतं. हां. नाही म्हणजे साहेब, लोकं म्हणतात, की हातरून बघून पाय पसरले पाहिजेत. पण मी जरा वेगळ्या विचारांचा आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, की पाय मोठे असेल तर हातरून छोटा असेल तर याच्यात विचार करत बसू नका. हातरून मोठं करा. पाय छोटे करण्याच्या नादी जाऊ नका. हां. तुमचं काम होऊन जाईल साहेब. तुम्ही विचार करू नका आणि जास्त टेन्शनच घेऊ नका. आता तुम्ही हे काम माझ्यावर सोपवलंय. झालंच समजा. सर, तर ॲडव्हान्स किती देताय? नाही? ॲडव्हान्स नाही? साहेब, जिथं दाम नाही तिथं काम नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं नाव के के. काम केल्याचे पैसे मी चोख घेतो. आणि कामाचा मोबदला नसेल तर मी काम करत नाही. येऊ शकता तुम्ही.